शाळेमध्ये असेल तरी अनेक शिक्षक, डोक्यावरी हात ठेवून झालो रक्षक. ज्ञान दिले आम्हाला, शुद्ध केले मस्तक, देवापेक्षा श्रेष्ठ लाभले आमचे मुख्याध्यापक. धन्यवाद. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळमुया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया. कारण माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा नोकरीसाठी प्रयत्न करत होतो आणि या गावातूनच मला नोकरी मिळाली आणि बरेच विद्यार्थी घडवण्याचं काम माझ्या हातून करण्याचं पुण्य शिवलू गावचं आहे. म्हणून मी सर्व शिवलू गावकऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. गेली 32 वर्ष 7 महिने मी आपल्या गावामध्ये सेवा करत असताना जे प्रेम, जे स्नेह, जो आदर आपण मला दिलात त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी राहील आणि हात द्याल त्यावेळेस मी हजर राहील हे वचनही देतो. निश्चितच एक संस्था रामरावजी मंगलगिरे, त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. खूप कष्टाळू व्यक्ती होता, ज्यांनी जीवाचं रान करून शेतीमध्ये 8 भावंड पाळणं सोपं नसतंय. 8 भावंडांना शिक्षण देणं, त्यांचं पूर्ण पालन पोषण करणं खूपच अवघड असतं आणि त्यांनी ते केलं आणि त्यांचेच संस्कार माझ्यामध्ये आईनंही रुजवलं. आई सुद्धा खूप मायाळू, खूप प्रेमळ आणि खूप आदरणीय व्यक्ती माझ्या जीवनामध्ये होती. त्यांच्या पुढे माझे भाऊ आणि बहिणी या सुद्धा खूप आदरणीय होत्या, ज्यांनी मला जीवनात पदोपदी साथ दिली. ऋण व्यक्त करणार नाही, पण मोठे संस्कार त्यांनी माझ्यावर व्यक्त केले, रुजविले. त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचा खूप ऋणी आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो ती सहचारिणी. जर सहचारिणीनं मला साथ दिली नसती शाळेत येण्यासाठी तर मी एवढा मोठा आज झालो नसतो. शिलूमध्ये एवढं प्रेम मला मिळालं नसतं. डबा करून देणं, माझ्यासोबत राहणं, तिचा त्याग खूप मोलाचा होता आणि तिच्यामुळेच मी इथं कार्य करू शकलो. त्याबद्दल माझ्या सहचारिणीचे बी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे लेकरं, 2 मुली आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन सुरुवात केलंय. मी घालून दिलेले जे पायंडे आहेत ते आजही पाळतायत. त्यामुळं मला खूप त्यांच्याविषयी अभिमान आहे. 2 जावई सोन्यासारखे मिळालेत, ते सुद्धा खूप माझ्या जीवनात महत्वाचे आहेत. त्या सर्वांचंही सहकार्य मला लाभतंय, त्यामुळं सर्वांचा आभार. माझे सहकारी ज्यांच्याशिवाय मी अपुरा आहे, कारण त्यांनी जर मला मोलाची साथ दिली नसती तर आज माझं नाव एवढं झालंच नसतं.
म्हणून माझे जे सहकारी आहेत सर्व शिक्षक मॅडम या सर्वांचेही खूप खूप मी ऋणी आहे की त्यांनी माझं ऐकलं. कारण एक संघटन चालवायचं असतं. शाळा चालवत असताना एक शिस्त लावायची असते आणि जर माझ्या सहकार्याने मला साथ दिली नसती तर मी हे करू शकलो नसतो. आपल्या गावासाठी माहिती असावं की आपल्या गावातील 10 विद्यार्थी हे 12,000 रुपये शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी आमच्या शाळेने निर्माण केले. म्हणजे 9वी पासून ते 12वी पर्यंत 4 वर्ष 48,000 रुपये मिळवण्याचं काम आणि शिष्यवृत्ती काय असते हे आपण दाखवून दिलं. निश्चितच यामध्ये सर्वांचा वाटा आहे, गावांचाही वाटा आहे, विद्यार्थ्याचाही वाटा आहे. कारण त्यांनी कष्ट केलं म्हणून ते मिळालं. पण मार्गदर्शन महत्वाचं होतं. जे मार्गदर्शन आमच्या सर्व सहकार्यांनी केलं. मी स्वतः त्यांना सांगितलं, ते ऐकत होते, मी सांगत होतो. कुठंही विरोध नव्हता. गावातील लोक तर मी काहीच एका शब्दाने बोलू शकत नाही, त्यांच्यावर बोटच ठेवू शकत नाही. कारण मी एवढी शिक्षा दिली आहे विद्यार्थ्यांना. आज माझ्यासमोर विद्यार्थी भीत आहेत, आज सुद्धा भीत आहेत माझ्यासमोर यायला. पण निश्चितच एकानं सुद्धा माझ्या विरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार न करता मी जे जे म्हणे ते ऐकण्याचं काम केलं. निश्चितच या सर्वांचं प्रेम अपार प्रेम आहे. हे मोठं प्रेम मी इथून घेऊन जात असताना पुढील भविष्यामध्ये निश्चितच पदोपदी याचा फायदा होणार आहे. मी खचणार नाही. रिटायरमेंट हा शेवट नव्हे, मला माहित आहे. रिटायरमेंट हा शेवट नव्हे, एक नवीन दिशा आहे आणि त्या दिशेला मी अवगत करण्याचा प्रयत्न करेन. सर्वांसोबत चांगल्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करेन. सर्वांनी माझ्या या कार्यक्रमात येऊन सहभाग नोंदवला. सर्वजण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व गावकरी मंडळ, माझे पाहुणे, आप्ते, इष्ट, मित्र परिवार, आजी माझी विद्यार्थी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद, आभार, धन्यवाद. प्रदर्शन केलं. शेतातील पेरू, केळी, आंबे याचा मानवळा, चित्तप्रिय, आवाजात दरारा, पण तेवढेच भावनिक आणि मायाळू, अगदी नारळातल्या पाण्यासारखे. सांगताना मला आवर्जून या प्रसंगाचा उल्लेख करावा वाटतो. मागच्या जानेवारी महिन्यात सरांना मातृशोक झाला, पण त्या अगोदर सरांनी 1 ते 1.5 वर्ष आई आहे म्हणून तर आज मी इथे आहे. डिसेंबर महिन्यात आमच्या मुलांना सहलीचे वेध लागले होते. सहल काढा म्हणून सूचना पेटीत सतत अर्ज पडत होते. त्यावेळी सरांच्या आई सिरियस होत्या, मुलगी डिलिव्हरीसाठी आली होती. देवरुची म्हणजे ध्यास आमचा गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता. काही मिनिटात आपण सांगू शकत नाही, कारण सगळे शब्द आणि काही पण मी एकमित करते कधी पण कुणाला बोलायचं झालं तर. आता त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर ते शिक्षक म्हणून कडक आणि शिस्तबद्ध आहेत. तसेच त्याविरुद्ध ते घरी सगळ्यात जास्त प्रेम आणि हळवी व्यक्ती आहे. आमच्यासाठी केवळ ते वडील नसून एक मित्रासारखं त्यांनी वातावरण आमच्या घरी निर्माण केलं आहे. आम्ही कुठल्याही विषयी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. तुमच्या कष्टामुळेच आम्हाला चांगले जीवन, शिक्षण, आनंदी जीवन मिळालं आहे. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हेच आमच्या यशाचे खरे रहस्य आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी खूप उत्तम प्रकारे सांभाळली आहे. त्यांनी त्यांची नाती खूप आवडीने आणि प्रेमाने निभावली आहेत. मग ते त्यांच्या आई वडिलांसोबत असू दे, ऍज अ मुलगा म्हणून किंवा ऍज अ जोडीदार म्हणून असू दे. पण मुलीचं आणि वडिलांचं नातं वेगळंच असतं. प्रेमळ, काळजी करणार आणि आपुलकीचं. असं म्हणतात ना,
की एका मुलीवर वडिलांसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही आणि ते आम्ही दोघींनी ते जाणवलं पण आहे आणि अनुभवलं पण आहे. पण मला सगळ्यात जास्त आवडणारं नातं म्हणजे त्यांचं आजोबाचं आणि नातवंडाचं, जे की माझ्या मुलीसोबत त्यांचं आहे. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. तुमच्याकडून आम्ही मेहनत, कर्तव्यनिष्ठा आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हे शिकलो आहोत. लहानपणी खूप वाटायचं की पप्पांसारखं व्हायचंय, पण मोठं झाल्यावर कळलं की देवाची बरोबरी आपण करू शकत नाही. बस शेवटी एवढंच सांगेन, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासी हसरा आणि आनंद देणारा असावा. ह्याच कृपया. प्रगत शैक्षणिक राष्ट्र, सरळ झेपणार महाराष्ट्र. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र. राष्ट्र बांधणी उत्कर्षा